म्हाळसा, मी जो निर्णय घेतला आहे तो तुला आवडलेला दिसत नाही. म्हाळसा, बानूला प्रधानजी आणि लक्ष्मी देवींना इथे भेटायचं होतं आणि तुला तिचं इथे गडावर येणं नको होतं, म्हणून मी त्यांना बाहेर भेटावं असं सांगितलं. तुम्ही घेतलेले सगळे निर्णय योग्य असतील, पण ते माझ्यासाठी योग्य ठरत नाहीत. पण म्हाळसा, त्यांना जर भेटू नाही दिलं तर तुझ्या हाती काय लागणार आहे? त्यांना भेटून बानूच्या हाती देखील काय लागणार आहे? तिला जे काही हवं आहे ते ती शोधते आहे, त्यासाठी ती धडपडत आहे. तेव्हा तिच्या हाती काय लागेल हे येणारा काळच ठरवेल. हो ना, मग येणाऱ्या काळासाठी मी काय करायचं? कुणालाही माझ्या घरात येऊ द्यायचं? तिला, जिने माझ्या संसाराची सगळी स्वप्न धुळीत मिळवली, नाही, ते मी कदापि होऊ देणार नाही. आणि मला जर त्यांना थांबवायचं असतं तर मी तेही केलं असतं. वेळेप्रसंगी तुमचा रोषही मी ओढून घेतला असता. तुम्ही माझे आराध्य आणि पती असूनही म्हाळसा, हा क्रोध शांत कर, कारण तूच यात जळत आहेस.